अवेदा कंपनीमध्ये अशोक सोनवणे याला वाचवायला सरपंच म्हणून संतोष देशमुख तिथं धावले व जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुळे व इतर साथीदार होते त्यांच्यासोबत त्यांनी भांडण केलं आणि ह्याच अशोक सोनवणे याच्या भावकीतला असणाऱ्या सिद्धार्थ सोनवणे यांनीच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्या दिवशी लोकेशन संतोष देशमुखचं शेअर केलं होतं सुदर्शन गुळेला. अत्यंत धक्कादायक बाब आहे की ज्यांना आपण मदतीला जातो, वाचवायला जातो, आपल्या गावचा रहिवासी आहे, त्याला मारहाण होती आहे, त्याला मदत केली पाहिजे. त्याच्याच भावबंदकीतल्या लोकांनी संतोष देशमुख यांचा दगाफटका केला असं बोलू शकतो. अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना जर घडत राहिले तर उद्या कुणी कुणाच्या मदतीला सुद्धा धावणार नाही. ज्या गावासाठी संतोष देशमुख यांनी रात्रंदिवस काम केलं, अनेक स्वच्छताचे पुरस्कार मिळवून दिले, त्याच गावाच्या सरपंचाला त्याच गावातील एका रहिवाशांनी दिलेल्या माहितीमुळे त्याची हत्या झाली.